भाजपाला भरघोस मतदान केल्याबद्दल सरपंच कणीलाल पावरा यांनी मानलेत आभार। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिरपूर मतदारसंघात आमदार काशीराम वेचान पावरा यांनी 1,45,944 मताने महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे। सांगवी मंडळातील मतदारांनी आमदार काशीराम पावरा यांना मतदान केल्याबद्दल सरपंच कणीलाल पावरा यांनी परिसरातील जनतेचे आभार मानलेत। त्यांनी या विजयातून स्पष्ट केले की शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव आमदार अमरीशभाईंसोबत आहेत। सांगवी येथे काही वर्षांपूर्वी आदिवासी दिनानिमित्त दंगल झाली होती, ज्यामुळे भाजपा आणि आमदार काशीराम दादांवरील नाराजगीच्या गैरसमजाने जनतेत भ्रम निर्माण झाला होता। परंतु निवडणुकीत जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त मतदान करून आमदार अमरीशभाई व आमदार काशीराम दादांवर आपला विश्वास दाखवला, असे सरपंच कणीलाल पावरा यांनी स्पष्ट केले। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आपण आज विधानसभाची निवडणूक बद्दल बोलायचे आहे। एक आभार व्यक्त करायचे आपल्याला की आपल्या तालुक्याची जनतांची आपल्याला असं वाटत होतं मला खुदला की भाऊ जितेंद्र ठाकूर उभा राहत आहे, बाकी सगळे बरेचसे 5-6 उमेदवार उभे राहिले, परंतु जनता जागृत झाली। शिरपूर तालुक्याला आदिवासी असो किंवा शाहू अगोदरच जागृत आहे। मित्रांनो, आपल्याला सांगवीमध्ये खूप असा एक बदनाम झालेला गाव होता आपला सांगवी आणि जोईदा। तर जोईदामध्ये सुद्धा छान मतदान पाडून दाखवला। गोविंदा भाऊ सभापती सगळे इंद्राम सगळ्यांनी कष्ट घेतला आणि जुटीने लढा दिला। तर 1600 पेक्षा जास्ती मतदान पाडून दाखवला। तर जिथे भीती होती तिथे व्यवस्थित मतदान पडला। आणि सांगवीमध्ये तर आम्ही भाईरा साहेबांना सांगितलं की 4,000 मतदान यायला पाहिजे। आता तर सगळे एकत्र झालं गाव आणि सगळी समाजाने कष्ट घेतला। सांगवीमध्ये जेवढी समाज आहे तेवढी त्या समाजाने एकजुटाने विचार केला। ते 4,470 मतदान पडला सांगवी गावाला। आणि दुसरी गोष्ट की आपल्याला जे थोडक्यात मतदान केले तर असं हे चालू राहतात आणि प्रत्येक समाजाच्या उमेदवारांचं काय असेल ते थोडं चुकून चाकून दिले गेले। तसं आज 1000 मतदान विरुद्ध गेलं सांगवीला। परंतु जास्तीत जास्त कौतुक करायला मला वाटतं माझ्या मनापासून कोळी समाज नाशिकहून स्वतःचं पेट्रोल टाकून आणि थंडी वाऱ्यामध्ये पोऱ्याने सगळे लहान मुलांना घेऊन स्वतःच्या खर्चाने आले ते लोक। आणि 100-150 लोक राहिले असतील असं आम्ही डिपोटीने आम्ही चर्चा केली की रघु किती राहिले असतील आपला मतदाता। दादा फार लांब गेलेले आहे, ते तेवढे थोडंसं 100-150 लोक राहिले असतील। आणि जसे आले तसे ते काही विचार न करताना डायरेक्ट आपला पक्षाला भाजपला म्हणजे काशीराम दादाला मतदान केलं, म्हणजे अमरीश भाईला मतदान केलं। ते तर एक जुटीनं मतदान केलं। त्यांचाही उमेदवार होता। तालुक्यामध्ये कोळी हजारात नसल, बरेचसे कोळी समाज आहे, कोळीमध्ये भी मोठे नेते आहे। परंतु त्या लोकांनी ना विचार करताना अमरीश भाईचा विकासाकडे बघितला की भाईसाहेबासारखा विकास तालुक्यामध्ये नाही हो, राज्यामध्ये नाही, पण तो भारतामध्ये असा विकास झालेला आहे। असा भाईचा विकास चालू आहे। सगळी गोष्टीला सक्षम आहे भाईसाहेब। लहान आमच्यासारखा गरीब माणूस जातो त्यालाही जवळ घेतो, क्या काम आहे बोलो। आणि भाईसाहेबाला असा आवडतो, भाईसाहेब काशीराम दादा का आणि भूपेश भाई केळी सर म्हणा किंवा अशोक बापू म्हणा, जेवढेही कार्यकर्ते बंगल्यावरती जे निंदावंत आमचा धंदा घेऊन गेला त्याला तो थर्ड क्लासमध्ये टाकून देतो। म्हणून काही लोकांना लागत असतील, वाटत असतात की बंगल्यावर जातात याची निंदा करत असेल त्याची करत असेल, तसं नाही चालत बंगल्यावरती। मित्रांनो, आपल्या गावाला मी मनापासून आभार व्यक्त करतो। एवढे झालेल्यावर बी
मना गैरसमज झाले होते. दंगलीखोर असं सांगत होते लोक, तुमच्या गावाला कन्यादादा काय घडलं, काय झालं बाबा, आम्हाला काही कळालं नाही, अचानक घडलं, ते कसं घडलं आणि कशाबद्दल घडलं तेही अजून छानपीन नाही झाला. आणि ते सुद्धा भाईसाहेबांनी सांगितलं आम्हाला की कन्याला आपण सब मिलके बैठेंगे और निर्दोष लोग जिसने देखने के लिए गए. हमने पहले बोला, मी पहिले सांगितलं होता की भील वाडा बाहेरून आलं ते बिचारे किंवा पावरा बाहेरून, मग त्यांना खोटी वाफा लोकांनी पसरवली. 2 भील मरून गेले, असे पावरे मरून गेले, पावरे डागे झाले, म्हणून हे सगळं एक दिशाभूलमध्ये येऊन गेले लोक बाहेरचे. म्हणून ते घटना घडली आणि त्या लोकांना समजलं की बुवा आता सांगलीमध्ये खरं तर दंगली नाही झाली, ते कसं तरी काय झाला की ते चिटिंग सारखं झालं होतं. म्हणून सगळे लोक जागृत झाले ना, असे झुटीन असं मतदान पाडला. ते सगळे विसरलं दंगल आणि सगळे जवैदा आणि सांगवी हे आता एकदम व्यवस्थित मतदान पडलं. म्हणून सगळं समाज आमच्या गावाला जे मतदान आहे गोविंदा शेठ, तसं शिरपूरमध्ये जाती नाही. घर बदल जाते, इकडे वळवी, इकडे तळवी, इकडे जय भीम, इकडे दुसरा जाधव, इकडे म्हणजे बेलदार, इकडे बंजारा, इकडे कोकणी, म्हणजे असं अनेक प्रकारची जात आहे तरी सुद्धा एक करून दाखवला. म्हणून मला आनंद वाटतो, अभिनंदन करतो आपल्या सांगलीसाठी. आणि जर भाईसाहेबांनी कष्ट केलं आणि जर मंत्रीपद जर भेटला काशीराम दादाला तर अतिउत्तम. कारण की ते जास्ती लोकांना आपल्याला कागदे पुरवता आपण दमून जाणार अशी निधी राहतील आदिवासी खात्यामध्ये, खरबो रुपयाची निधी येतील आणि कसं त्याला काम करायला लावतं असं होणार आहे. नाही झालं तरी भाईसाहेब आहे, आपला 2 आमदार आहे, खूप मोठं योगदान आहे. आता याच्या पुढे आपल्याला जे चुकलेले असतील आपला भाऊ किंवा मुले किंवा बहिणी, ते असं करावं नाही. 1000 मतदान गेलं, भाईसाहेबांनी सगळं आश्वासन देऊन टाकलं, जे काही मागितलं ते देत आहे.